हॅलो गर्ल्स, स्वागत आहे तुमचा या चॅनलवरती. तर आज आहे वटपौर्णिमा आणि मी विचार केला की मी आता वटपौर्णिमासाठी रेडी होणारच आहे, तर तुम्हाला पण शेअर करते की मी काय लुक करणार आहे आणि कसा करणार आहे. आणि दिस वॉज व्हेरी इम्प्रॉम्प्टू डिसिजन की बघूया, कारण की मी या चॅनलवरती खूप कमी मेकअपचे व्हिडिओज टाकते, बट मला असे DMs येतात की हा लुक रिक्रिएट कर, हे कर, ते कर. मी ते पण करणार आहे, बट आज सुरुवात करूया वटपौर्णिमा लुकसोबत. सो येस, आता मी माझ्या फेसवरती काही नाही लावलं, नॉट इवन मॉइश्चरायझर, कारण की आज मी मॉइश्चरायझर स्किप करणार आहे. बाहेर खूप ऊन आहे, तर मी आज सनस्क्रीनच लावणार आहे. तर ही आहे डॉक्टर शेट्सची केसर अँड कोजिक ॲसिड सनस्क्रीन. तर ह्याच्यामध्ये हे मॉइश्चरायझरचं पण काम करतं, सो मी डायरेक्टली हेच लावणार आहे. मी केस बांधत नाही कारण की ओले आहेत, परत मग ते चंपू होऊन जातील. मी सध्या पावसाळाच नाही, मला जेव्हा वाटतं तेव्हाच मी सनस्क्रीन लावते. मी डेली सनस्क्रीन नाही लावत, फक्त मॉइश्चरायझर लावते. सो आज मी हे लावते. जर डबल लावलं ना, मी थोडीशी जरी उन्हात गेली, घरी AC आहे, ACमधनं थोडीशी जरी बाहेर गेली, माझा फुल फेस ऑइली होऊन जाईल. सो मी ते रिस्क नाही घेऊ शकत. आणि आज फर्स्ट टाईम मी प्रायमर लावणार आहे. मी आय थिंक लग्नामध्ये रेडी होताना मला तिने प्रायमर लावला असेल, त्यानंतर मी एकदा पण प्रायमर लावला नाही. तुम्ही बघू शकता लगेचच किती ऑइली दिसायला लागला आहे फेस. त्याला सुकून देऊया. मला वाटतं की मी केस बांधले पाहिजे, कारण की माझे केस नाही तर ते क्रीमच्या ह्याच्याने ऑइली होऊन जातील. बेनिफिटचं प्रायमर आहे हे, मी फर्स्ट टाईम यूज करते आता. आणि मला असं वाटतं की प्रायमर यूज करायला लागलं पाहिजे वेन यू आर डुईंग फुल फ्लेज मेकअप, फुल फेस मेकअप. आणि ती मला बोलली की ह्याचं टायनी प्रोडक्ट पण इनफ आहे, सो मी एवढूसच घेणार आहे. आणि इथे जे पोर्स दिसत आहेत, फुल ब्लर करून टाकलं यार. एकदम याचं टेक्स्चर सॉफ्ट आहे. डिफरन्स तर मला असा फारसा दिसत नाही आहे, बट ॲटलिस्ट माझ्या पोर्समध्ये मेकअप जाऊन बसणार नाही. ओके, सो त्यानंतर मी लावणार आहे हे हॉलिवूड फ्लॉलेस फिल्टर, जे आपल्या स्किनला मस्त छान ग्लो देतं. खरं तर हे गरज नव्हती, मी उगाच लावते. जाऊ दे, स्किप करते, थोडंसंच लावते. ह्याने असं मस्त ना हेल्दी शाईन देतं. सी, आणि मी हे लावते आज कारण की मी फुल फेस मेकअप जरी करणार असेल तरी पण मी फाउंडेशन नाही यूज करणार आहे, बिकॉज 2 मिनटासाठी मला जायचं आहे, हाफ ॲन आवर मॅक्स टू मॅक्स. त्याच्यासाठी मी एवढं फुल फेस मेकअप नाही करणार आहे, फाउंडेशन अँड ऑल. सो मी फक्त फेस टिंट यूज करणार आहे. ही हायड्रा अर्बन DKची आहे, हायड्रा मेनिॲक टिंटेड ग्लो हायड्रेटेड स्किन टिंट. ह्याला मी जरा चांगला अमाऊंट लावेन, नेहमी ह्याच्याहून कमी लावते मी. 1 2 3 4. आणि मी ब्रश नाही यूज करत आहे, बिकॉज मी ब्रश धुतला नाही आहे लास्ट वीकपासून. आणि मला आत्ता रिअलाईज होतं की माझ्याकडे एकही कन्सिलर नाही आहे. मला कधी कन्सिलरची अशी फारशी गरज नाही पडली, कारण की मी कधी असा फुल फेस मेकअप जास्त केला नाही आहे. तर मग टिंटने होऊन जातं आणि मला डार्क सर्कल्स युजली येत नाहीत. आणि जरी जेवढे येतात ना, ते हाईड होऊन जातात स्किन टिंट किंवा फाउंडेशनने. आणि मला असं एकदम सगळंच क्लिअर आउट दिसलेलं एवढं काही असं इंटरेस्ट नाही आहे. ज्या प्रकारे मेकअप नाही केला पाहिजे त्या प्रकारे अगदी मी मेकअप करते. सो आय एम डन. म्हणजे एकदम पण फुल कव्हरेज नाही दिलेलं आहे, पण एकदम पण आता आधीसारखे असे छोटे छोटे रेड डॉट्स दिसत होते ते नाही दिसत आहेत. आणि हे फेसवरती तुम्हाला जास्त ऑइल वाटत असेल, बट ॲक्च्युअलमध्ये नाही आहे. त्यानंतर मी हे एअर ब्रश फ्लॉलेस फिनिश, हे कॉम्पॅक्ट नाही आहे, हे ॲक्च्युली ना सेटिंग पावडर आहे, जे कॉम्पॅक्टसारखं आहे, बिकॉज ह्याला ना काही कलर येत नाही असा. सी, असा काही कलर येत नाही. सो ह्याला जस्ट मी मॅटिफाय करायला फेस इथे डॅब करणार आहे. सी, फेस लगेच किती मॅट झाला आहे. आता इथे दाखवते, सी फुल शाईन गेली, बिकॉज ती शाईन माझी येणार आहे परत. मी एकदम स्पीडमध्ये करून तुम्हाला दाखवते, बिकॉज खूप लेट झालेलं आहे ऑलरेडी आणि मला साडी पण नेसायची. मी तुम्हाला फुल लुक पण दाखवेन, साडी आणि मग नंतर ज्वेलरी वगैरे झाल्यानंतर. आणि या सगळ्या झंझटमध्ये मी विसरलेली आहे ब्लश. सो हे न्यूड स्टिकचा ब्लश आहे, ज्याच्या मागे ब्रश आहे.
हे मी डायरेक्टली फेसवरती लावत नाही कारण की अख्खा मेकअप व्हायला लागतो आणि मग हे आपण धुवू नाही शकत. सो बेटर आहे की असं लावूया. मी कधी पण ना इथेच जाते, मी इथपर्यंत ब्लश नाही आणत, मला ते नाही आवडत. इथे असं लावलं ना की तुमचा फेस पण लिफ्टेड दिसतो. सो मी तेच प्रिफर करते. इथून असं वरपर्यंत टिल फोरहेड. मला ना नोज कॉन्टोर करायचं आहे, बट माझ्याकडे कॉन्टोर स्टिक वगैरे काही नाही आहे. सो मी विचार करणार आहे की माझं कुठलं तरी नॉर्मल ह्याच्यातलं हे माझं आय शॅडो किट आहे, ह्याच्यामधूनच मी काहीतरी यूज करेन. सो आय एम थिंकिंग की मी थोडंसं हे वालं यूज करते कलर. फक्त मी एक डॉट असं डॅप केलं आहे फक्त. ह्याचा पिगमेंट बघा. ओके गुड. हे सगळे माझे छोटे छोटे ट्रिक्स आहेत, हॅक. आणि मग फक्त पावडरने थोडंसं इथे हे करते हायलाईट. ओके दॅट्स ऑल. त्याच्यानंतर आता बारी आहे आयब्रो. सो आयब्रोसाठी माझ्याकडे मी विसरली, माझ्या या पॅलेटमध्ये कॉन्टोर होतं आणि जाऊ दे आता. सो ब्लॅक कलरचं मी आय शॅडो लावणार आहे फक्त बॉर्डर करायला आणि मग त्याच्यानंतर बेनिफिटने फिल करणार आहे. मला हा अँग्युलर ब्रश आहे ना नेहमी परफेक्ट वाटतो जर तुम्हाला आयब्रोला शेप द्यायचा असेल तर. माझ्या ब्लशच्या बॉक्समध्ये मिरर आहे, मी तो यूज करते. वाय एम आय स्ट्रगलिंग? बिकॉज विदाऊट आयब्रो, जरी तुमचे आयब्रोज चांगले असतील ना तरी पण थोडंसं शेपची गरज असते. म्हणजे जर शेपमध्ये आयब्रो दिसले ना तर फेस असं एकदम क्लीन वाटतो, लाईक कम्प्लीटेड वाटतो. सो डन. आणि हे तुम्हाला जास्त डार्क वाटत असेल बट ते डार्क नाही आहे ॲक्च्युअलमध्ये, बिकॉज इथे उजेड पडला आणि इथे नाही आहे, बट इट इज सेम. त्याच्यानंतर मी ह्याला फिल करणार आहे या बेनिफिटच्या ह्याच्याने. ह्याची काही गरज नाही आहे, हे उगाचच एक्सपेन्सिव्ह एवढा प्रोडक्ट आहे. 2000चा का काहीतरी हा प्रोडक्ट आहे आणि नॉट वर्थ. जर त्या ह्याच्याने काम झालेलं आहे, ह्याच्याने थोडे आयब्रोज असे इंटॅक्ट राहतात. आणि आता मी एवढ्या घाईमध्ये रेडी होते की आय कांट अफोर्ड परत फेस वॉश करून मेकअप करा. काही डिफरन्स नाही झाला आहे. फक्त आता कसं आहे ना, घाम वगैरे आला की हे जाणार नाही आयब्रो. हे पण झालेलं आहे. त्यानंतर मी थोडंसं बघूया, मी थोडंसं ब्राऊन कलरचं इथे लावते. अरे ब्राऊन कलरचं काजळ. लेट्स मी सी. मला खरं तर स्मोकी आय करायचे होते पण मला भीती वाटते कारण जर ते रुईन झालं तर. ओके सो ह्याच्याने ब्राऊन पेन्सिलने मी जस्ट असं लाईन करते आणि त्याला आपण स्मच करायचं. जर आपण इथे ब्राऊन किंवा काहीतरी असं डार्क कलर लावला ना की तुमचे लॅशेस जास्त उठून दिसतात, हे मी नोटीस केलं आहे. नाही आहे. सो ह्याच्यातला आपण आधी ब्राऊन कलर घेऊया थोडासा. अँग्युलर हा माझा आयब्रोचाच ब्रश आहे, ह्याला थोडासा हा कलर घेतला आहे आणि ह्याच्याने मी जस्ट डार्क करते. काही फरक तर दिसत नाही आहे मला, असं का झालं? आय थिंक ब्लॅकनेच केलं पाहिजे. ब्लॅकने चांगलं वाटतं. हां ब्लॅकने थोडं ते भरलेलं वाटतं लॅश लाईन.
आता ह्याच्यावरती मी ग्लिटर नाही लावणार आहे नाही लावते ग्लिटर बिकॉज ग्लिटरने लुक कम्प्लीट वाटतो. थोडंसंच ग्लिटर लावेन, हाच शेड लावेन. थोडासा डॅप केला आहे आणि जस्ट हलकं हाताने टॅप करेन, कारण की जास्त मला ग्लिटरी हे नको आहे, मला स्मोकी हवं आहे. सो आणि त्याच स्पार्कलला त्याच हाताने वरती हळूहळू ब्लेंड करत जायचं. मग एक असं छान लुक येतं. आणि मग आता आपण जेव्हा लॅशेस लावू तेव्हा डोळे सुंदर दिसतात. नाव आय एम डन. आता माझी साडी आहे पर्पल कलरची, म्हणून मी लिपस्टिक लावणार आहे पिंक अँड ब्राऊनचं मिक्स. सो मी शार्लेट टिल्बरीचं पिलो टॉक मीडियममध्ये लावणार आहे, विच इज नूडिश पिंक कलर. आणि मग त्याच्यावरती रुचा ब्युटीची ब्रू. शिट, मला वाटलं आता शिंकली ना मी की माझं खाली मस्कारा लागतो. ओके सो आता मला असं वाटतं की डोळ्याखाली पण थोडंसं केलं पाहिजे. सो डोळ्याखाली मी जे हायलायटर आहे ते थोडंसं या ब्रशने ह्याच्यातला हा गोल्डन कलर बघूया. हो, हा दिसतोय छान. म्हणजे कॅमेरा एवढा कॅच नाही करत आहे, बट हलका असं इथे दिसतंय. शार्लेट टिल्बरीचा हा मला फ्रीमध्ये मिळालेला. सो सेटिंग स्प्रेच आहे ना. हो, खूप कूल वाटलं. हो, सुकू दे लवकर. माझा मेकअप खराब नाही झाला पाहिजे. मी फर्स्ट टाईम यूज केला आहे. मी ह्याच्या आधी ना फेसेस कॅनडाचा सेटिंग स्प्रे यूज केला, बट त्या सेटिंग स्प्रेने ना मेकअप ना 1-2 आवर्ससाठी छान वाटायचा, बट अगेन माझं ऑइल पण त्याला असं खतम करून टाकायचं त्या स्प्रेला, सेटिंग स्प्रेला. ओ, सेटिंग स्प्रे सुकला आहे. दिस इज नॉट, हे शाईन आली आहे. ऑइली दिसायला लागला फेस. आता 2 मिनटं द्या फक्त. माझा फेस लगेचच असा एकदम ऑइल दिसायला लागणार आहे. हे मला ना सो हे एअर ब्रश कसं माहिती आहे, दिस इज नॉट अ कॉम्पॅक्ट. हे ना लाईट वेट सेटिंग पावडरसारखं आहे. सो ना फेसवरती लावल्यानंतर हेवी नाही वाटत, की कॉम्पॅक्ट पण लावलं परत फाउंडेशन पण लावलं, म्हणून मग मी हे घेतलं. हे एक्सपेन्सिव्ह आहे, बट मला एक सेटिंग पावडरची गरज होती बिकॉज माझा फेस खूप ऑइली आहे. आणि दॅट वॉज ऑल. हा मेकअप झालेला आहे. मी असंच ठेवणार आहे. आता कपडे घालते आणि बाकी सगळं ज्वेलरी वगैरे घालून तुम्हाला दाखवते. तुझा माझा चॅनलचं आहे. ओके, सो आय एम ऑल सेट नाव. मी ही टिकली लावले, मेकअप तसाच ठेवला. मी बोलली ना मला थोडं असं सिम्पलच मेकअप ठेवायचा होता, बिकॉज या कलरवरती जर मी जास्त मेकअप असं पिंक वगैरे केला ना, पिंक आणि थोडंसं ब्राऊनच सूट करेल. आणि कानामध्ये बुगडी आणि हे छोटेसे इयरिंग्स घातलेत. आणि हे दिस इज फ्रॉम इंस्टाग्राम स्टोअर, पोशाख ज्वेलरी ते स्टोअर आहे. आणि ही साडी. सो आता मी जरा केस असे मागे बांधून बघू, गजरा वगैरे लावेन. मग दिस इज माय होल लुक. आणि मला सांगा कसं वाटतं आहे आणि ही साडी कशी वाटते. मला खूप टाईमपासून हा कलरची साडी हवी होती. सो येस. आणि माझ्या टेलरने जाम गडबड केली. मी त्याला इतका बोललेली स्लीव्स त्यांनी फुल करून टाकले. आता मी त्याला बडबडली आहे फोनवरती, बट मला यश वगैरे बोलत आहेत की हे स्लीव्स जास्त बेटर वाटत आहेत. सो लेट्स सी. तर येस, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. डू लेट मी नो तुम्हाला हा लुक कसा वाटला. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.